कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटाने वाढ झाली आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटाने वाढ झाली आहे। चिकोडी प्रतिनिधी कडक उन्हामुळे त्रस्त सीमा भागातील नागरिकांना वळवाच्या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला आहे। आपण जे पाहतोय की मागच्या काही वेळा मागच्या 4-5 वर्षांमध्ये कोल्हापूर, सांगलीमध्ये जो पूर आला होता त्यावेळी याच नद्या होत्या। कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता 4 फुटाने वाढ झालेली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात पूरस्थिती निर्माण झाली। याच त्या नद्या ज्यावेळी कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर सांगली या भागामध्ये मोठा पूर आला होता, महापूर आला होता आणि आता पुन्हा एकदा जी ताजी अपडेट मिळते, मुसळधार पाऊस जो महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती सुरू आहे त्यामुळे आता या भागामध्ये तब्बल 4 फुटांनी या नद्यांची आता पातळी वाढलेली आहे आणि आगामी काळात सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला, त्यामुळे सतर्कतेची आवश्यकता आहे। महाराष्ट्र कर्नाटक या सीमा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता त्या ठिकाणी पूरस्थिती आहे। आजपासून पुढील 4 दिवस सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात मुसळधार पाऊस झाला आहे। कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये 4 फुटाने वाढ झाली आहे।